भगवान शंकर कथा ऐकण्याकरता कैलासावरून निघाले. ऐका, सतीखंडाचं वर्णन. जेव्हा माता सती आणि भगवान शंकर कथा ऐकायला निघाले, म्हणे संग सती जगत जननी भवानी. म्हणे भगवान शंकर एकटे निघाले नाही, मग भगवान शंकरानं कथा ऐकण्याकरता सतीला सोबत आणलं. म्हणून कथा एकट्यानं ऐकू नये, हा पहिला नियम आहे कथेचा. सती जर कथेला आली तर सतीनं सत्याला बी आणावं. असं मी नाही सांगत बाप, कथा सांगते म्हणून बोललो बरं मी. इथे जसं आहे तसं मी सांगतोय. अब आम्ही टपाल काम करणारी माणसं आहोत. आमचं काम काय, फक्त पत्र तुमच्यापर्यंत, पत्राचा मजकूर जो असेल तेच त्या ठिकाणी देणार. त्यात आम्ही तर काही कमी जास्त करू शकणार नाही. इथे स्पष्ट आहे, भगवान शंकर जेव्हा कथा ऐकायला येतात एकटे येत नाही. शिवजी एकटे कथा ऐकायला येत नाही, तर शिवजी सतीला सोबत घेऊन येतात, जोडीनं कथा ऐकतात महाराज. आणि ऐका गड्या, नुसती कथा ऐकत नाही तर म्हणे श्रोता होऊन कथा ऐकतात. हा भाव महत्वाचा आहे. कुंभज ऋषी पाय, कुंभज ऋषीकडे शंकर आले आणि कथा ऐकायला सुरुवात केली. जो जगाचा नाथ आहे, ज्या भगवंताला नाथ म्हटलेलं आहे, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. हे वर्णन आहे सगळं शिवजींचं आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सहज स्थिती. जो सगळ्यांचा आदी आहे, पण भगवान शंकर मी देव नाही तर मी श्रोता आहे, या भावनेनं कथा ऐकता. कथेमध्ये पहिल्यांदा श्रोता होणं महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. मग शंकर होतात, आपण नाही झालं पाहिजे का? झालंच पाहिजे. शिवजी श्रोता होऊन कथा ऐकतात, पण सती काही कथा ऐकत, सतीचे 3 तास असेच जातात, टाइमपास. ऐका बरं या कथेचा भाव. सतीचं लक्ष कथेत गेलं नाही. का नाही गेलं? कारण शिवजी सुरुवातीला आले आणि कुंभज ऋषींचं दर्शन घेतलं. ज्यांच्याकडून कथा ऐकायची त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शन घेतलं, नुसतं दर्शन घेतलं नाही, मग कुंभज ऋषीनं सुद्धा शिवजींचं दर्शन घेतलं. साधू होते ना ते. आणि हे सतीनं पाहिलं. सती म्हणते, हा बाबा तर माझ्या पतीचं दर्शन घेतो, हा काय कथा सांगणार आहे? बरेच लोक इथे भटकतात महाराज. ती एक नम्रता असते. आणि एक सांगू का महाराज, जो खरा विद्वान असतो तो कधीही नम्र असतो. हे त्याचे काय असतात? गुण असतात, लक्षात ठेवा. जो जास्त ॲटिट्यूड दाखवतो ना, समजावं काहीतरी इथे डुप्लिकेट आहे. कारण शास्त्र सांगतंय महाराज, विद्या ददाती विनयम, हे शास्त्र आहे. जो विद्वान असतो, जो अभ्यासू असतो, तो कसा असतो तर म्हणे तो नम्र असतो. तो सगळ्यांसोबत सारखा राहतो. त्याला लहान मोठा काही नसतो, तो तर मोठा असतो. एक सांगू का, जो कुणालाच लहान समजत नाही तो तर जगातला मोठा असतो. आणि जो सगळ्याला लहान समजतो तो जगातलाच लहान असतो. जो मोठा असतो तो कुणाला लहान समजत नसतो. आणि तो नेहमी नम्र राहतो महाराज. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. म्हणून माणसाने नम्र असावं. नम्र फार महत्वाचं आहे. शास्त्र सांगतंय, नमन्ते फलिनो वृक्षाः नमन्ते गुणिनो जना, शुष्क काष्ठानि मूर्खाश्च न नमन्ति कदाचन. काय सुंदर वर्णन. तुम्हाला शास्त्रामधला अर्धी घागर दृष्टांत माहिती आहे का? जुन्या बाया अशी डोक्यावरती घागर घेऊन जायच्या. पहा, घागर, ती घागर पूर्ण पाण्याने भरलेली असायची. आणि काही काही बाया त्या घागरीला बिना हात लावता डोक्यावर तशीच घेऊन जायच्या, न धरता.
जातात की नाही? जायच्या जुन्या बाया. तुमचे योग चांगले, भाग्यवान आहे तुम्ही. आता काही डोक्याला घागरी आणायची वेळ राहिलेली राहिले नाही. आता फक्त स्टार्टरचं काय दाबायचं? बोट. ते सुद्धा म्हणतात आहो तेवढं दाबा बरं बटन, पाणी टाकीमध्ये पडेल. आहो किती काळ बदलला. अशी ती घागर घेऊन शास्त्रात दृष्टांत आहे. मग ती घागर पूर्ण पाण्याने भरलेली असायची. पूर्ण पाण्याने भरलेली घागर तिचं वैशिष्ट्य असं आहे, ज्या घागरीत पूर्ण पाणी आहे ती स्तब्ध राहते, ती हलत नाही. केंद्रे साहेब नाही हलत. का हलत नाही? कारण तिच्यात पूर्ण पाणी असतं, हे त्याचं उत्तर आहे. आणि त्याच घागरीमध्ये तुम्ही अर्ध पाणी ठेवा. काय? अर्ध पाणी ठेवा आणि अर्धी घागर बिना पाण्याची ठेवा. म्हणजे त्या घागरीमध्ये अर्धच पाणी ठेवा. ती घागर इकडं तिकडं इकडं डुग 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 हल्ल्याशिवाय. का हल्ली घागर? कारण तिच्यात अर्ध पाणी. तुम्हाला वाटतं की मी घागरीविषयी बोलतो? हो चौधरी नगर. तसे काही अर्धवट ज्ञानी असतात, पूर्ण ज्ञान नसतं त्यांच्याकडं, थोडंफार काहीतरी येतं. ते म्हणतात अहो तुम्हाला माहिती का? गप ना तू, तो सगळ्याला माहिती. पण ती काही गप बसत, ती आपलीच भूमिका मांडतं. समजा अर्धी घागर आहे, डुग 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 डुग, जी हल्ल्याशिवाय म्हणजे पूर्ण घागर आहे ती स्तब्ध राहते महाराज. तिला सांगावं लागत नाही, लोक तिची ओळख करून देत असतात. हे फार महत्वाचं आहे. म्हणून तसा हा वक्ता होता, पूर्ण घागर होती. कोण? कुंभज ऋषी. पण सतीला कळेल तेव्हा ना, सतीला ते कळालं नाही. सतीला त्या कुंभज ऋषींचा अधिकार कळाला नाही. शिवजीनं त्यांचं दर्शन घेतलं, त्यांनी बी शिवजीचं दर्शन घेतलं. हा आदर आहे, एकमेकांविषयी केलेली रिस्पेक्ट आणि केली पाहिजे. नाही तर शुष्क काष्ठाने मूर्खाश्च, जी मूर्ख माणसं असतात ती मोडतात पण वाकत लवत नाही, नम्र होत नाही. ती मूर्ख आहे, नालायक आहे. कशा पद्धतीनं म्हणे नमंती फलिनो वृक्षाः. जसं की ज्या झाडाला जास्त फळं असतात, ऐका बरं तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो, ज्या झाडाला जास्त फळं असतात त्याच झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकतात. काय सुंदर दृष्टांत आहे. काय? जसं मोसंबीचं झाड आहे, मोसंबीच्या झाडाला जर फळं लागली तर मोसंबीच्या झाडाच्या फांद्या कुठे झुकतात? जमिनीकडे झुकतात की नाही? ऑटोमॅटिक झुकतात. का झुकतात बरं? तर त्या झाडाला फळं लागलेली असतात. आणि ज्या झाडाला फळच नसतं ते नीट वर जातं, अशोकासारखं. अशोकाचं झाड पाहिलं तुम्ही? फळ नाही, फूल नाही, नीट वर. तसं जो अज्ञानी असतो तो ताठ राहतो, ताठ. कुणाचं ऐकून घ्यायची क्षमता त्याच्यात नसते. कुणालाही वडारून बोलल, कुणालाही आदरानं बोलणार नाही असो. म्हणून तसा कुंभज ऋषी हे ज्ञानी होते आणि अर्धवट नाही तर पूर्ण ज्ञानी होते, म्हणून तर नम्र होते. सुंदर कुंभज ऋषीचा अधिकार माता सतीला कळाला नाही महाराज. आणि परिणाम असा झाला, माता सतीनं ती कथा ऐकली नाही आणि कथा न ऐकल्याचा परिणाम फायदा झाला नाही. फक्त नावाला गेल ती कथेला, दिसली पाहिजे केंद्रे तैला मी आलते म्हणून कथेत टाकण टाकायला. बघा कशा हसत्या. इथं कोणाचं काही जाणार नाही महाराज. एथ कोणाचे काय बागेले, ज्याने त्याचेच अनहित केले. इथं तुम्ही आलात, तुम्ही टाळी वाजली, पुण्य तुम्हाला मिळेल. तुम्ही भजन केलं, पुण्य तुम्हाला मिळेल. कुणाचं काय जाणार आहे? मग सतीला ते कळालं नाही. सतीचे 3 तास तसेच फुकट गेले, व्यर्थ.
कथा पूर्ण झाली. शिवजीने पूर्ण कथा ऐकली आणि सत्य भगवान कैलासाकडे निघाले. भगवान कैलासाकडे निघत असताना भगवंताची दंडक अरण्यामध्ये लीला चालू होती. सीता मातेचं रावणानं हरण केलं होतं आणि राम सीता मातेचा शोध घेत होते. हे दृश्य त्या सतीनं पाहिलं. सती म्हणते, स्वामी कोण आहे? म्हणे, ज्याची कथा आता ऐकली ना सते, तो हा माझा स्वामी आहे. तो स्वामी आणि तो तर पत्नीसाठी रडतोय म्हणे. आणि भगवान काय पत्नीसाठी रडत असतो काय म्हणे? आणि जो पत्नीसाठी रडतो तो कुठे भगवान असतो का म्हणे? शिवजीने एका वाक्यात सांगितलं, सती हे नाटक आहे, ही त्याची लीला आहे, हे खरं नाही. हे नाटक त्याची लीला आहे, त्याला सगळं माहिती आहे. पण सती ऐकेल तेव्हा ना, सती ऐकायलाच तयार नाही महाराज. काही केलं ना ऐकत नाही. मला वाटतं हे पहिल्यापासूनच आहे का मग? पहिल्यापासूनच हे वाटतं मग. हा म्हणतात मान आली त्यात मान. सती काही शिवजीचा ऐकायला तयार. शेवटी शिवजी म्हणतात, अगं सते मी सांगतो ते खरं आहे, तुला नाही ऐकायचं का? ठीक आहे, जा परीक्षा घे, कळेल तुला देव आहे की नाही. भगवान कैलासावर गेले शिवजी आणि सती रामाची परीक्षा घ्यायला आली. मला जास्त विस्तार करायचा आणि मला पुढे जायचं. परिणामी सतीनं परीक्षा घेतली. जानकीचं रूप घेतलं तिनं, ऐका, माता सीतेचं, आणि रामाच्या समोर येऊन उभा राहिली. रामानं पाहिलं आणि राम म्हणतात, माता तुम्ही आल्या, स्वामी नाही आले. महाराज सतीला असा घामच फुटला. स्वामीने आले, तुम्हीच एकटे आले असं म्हटल्यावर असं म्हणतात, सतीनं दुसरा श्वास कैलासातच घेतला. घाबरली ती, कस काय ओळखलं मला? आणि जेव्हा महाराज सती कैलासावर आली आणि कैलासावर आल्यावर भगवान शंकर होते, ते त्रिकालदर्शी होते. भगवान शिवजी म्हणतात, घेतली का माझ्या स्वामीची परीक्षा घेतली का? हा म्हणे, मी काय परीक्षा घ्यायला गेलते का? अजिबात नाही, परीक्षा घ्यायला नव्हते गेले. म्हणे, मग मी तर दर्शनाला गेलते. खोटं बोलली. कुणाला? त्रिकालदर्शी, जो या जगाचा भूत भविष्य वर्तमान बघतोय त्याला खोटं बोलते सती. हा मी दर्शनाला गेलते म्हणे, परीक्षेला नव्हते गेले. बर बर. शिवजीनं डोळे झाकले आणि पाहिलं तर हिनं नुसती परीक्षाच घेतली नाही, हिनं तर खूप मोठा पराक्रम केला म्हणे. माझ्या आईचं रूप घेऊन गेली. कुणाचं? माता जानकीचं. राग आला शिवजीला महाराज. शिवजीनं डोळे उघडले आणि सती जवळ यायला लागली. जवळ आलेली सती शिवजीनं स्वतः आसन घेतलं आणि त्या सतीला टाकलं आणि सांगितलं, सते आजपासून या आसनावर तू बसायचं. तू पत्नी या नात्याला आजपासून मुकलीस म्हणे. कारण का? तू आज माझ्या आईचं रूप घेतलंय. आजपासून तू पत्नी नाहीये, तू माझी आई आहेस. कारण तू माता सीतेचं रूप घेतलेलं आहे महाराज. आणि भगवान शंकरानं डोळे झाकले आणि समाधी लावली. ऐका, 87,000 वर्षापर्यंत समाधी लावली या बाबा. किती? 87,000 वर्ष. कशाला म्हणतायत? आणि सुंदर भजन केलं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करे महादेवा महादेवा, भजन करे महादेवा, भजन करी महादेवा.
87,000 वर्षापर्यंत बाबांना असं भजन केलं. म्हणे तेव्हा तो दक्ष राजा झाला. कोण? म्हणे सतीचा बाप. दक्ष प्रजेश भयेति काला. आता राज तिलक त्याचा होणार होता, राज्याभिषेक. चंद्राला बोलवलं, सूर्याला, इंद्र, चरुण, कुबेर, ब्रह्मा, विष्णू, महेश, सगळ्या 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 देवाला बोलवलं. शिवजी सुद्धा तिथं गेले. पण झालं असं, जो देव यायचा आपापल्या आसनावर बसायचा. शिवजी गेले, आपल्या आसनावर बसले. पण दक्ष काही लवकर येईना राजभुवनामध्ये. आता राजा होणार होता ना, आणि मोठी माणसं काही लवकर येत नाही, ती टायमरच येतात, लवकर येत नसतात. खूप हुशार असतात. त्यांची एंट्री लोकेशनवर असते. अगोदर लोकेशन घेतात पीए आणि नंतर ते एंट्री करतात. आता राजा होणार होता तो काही लवकर येईना. शिवजीला वाटलं हा येत नाही, तोपर्यंत आपण जरा खाली बसू. शिवजी खाली बसले आणि शिवजीनं डोळे झाकले की समाधी लागली बाबाला. भजनामध्ये तल्लीन. तितक्यात दक्ष तिकून ताड आल्यानंतर चंद्र, वरुण, कुबेर, वायू, ब्रह्मा, विष्णू, सगळी देव उठली आणि त्याचा आदर केलं, त्याला पुष्पवृष्टी केली, त्याचा जय जयकार केला आणि तो सिंहासनावर गेला आणि त्याचा राज तिलक केला. सगळेजण उठून उभा राहिले. हे त्यानं पाहिलं, पण कोण बसलंय त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. ऐका, हे असंच असतं महाराज. बघा, एवढी जण उभा राहिली, त्याच्याकडे दक्षाचं लक्ष गेलं नाही. कोण बसलंय त्याच्याकडे त्या दक्षाचं लक्ष गेलं. महाराज असंच असतं. बघा, आपण जर चालता ठेच लागली तर आपल्याला किती लागलं हे आपण नंतर पाहतो. मला कोणी पाहिलं हे पहिल्यांदा पाहतो. आता एवढी जण उभा राहिली होती, काही गरज होती का त्याला? पण नाही. त्याचं लक्ष कोण बसलंय त्याच्याकडे गेलं आणि त्यामध्ये शिवजी निघाले. खूप बोलला शिवजीला, खूप वाटोळ केलं. म्हणे माझ्या पोरीचं मी याला माझी पोरगी देऊन. कारण सती कुणाची मुलगी आहे? राजा दक्षची तर कन्या आहे. चांगलं नाही केलं. म्हणे कुठं माझी पोरगी आणि कुठं हा, याला राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, अरे कसा दिसतो, आणि माझी पत्नी, माझी ती मुलगी आहे, माझी मुलगीपणा पत्नीच ऐकलं. म्हणे मी नाही म्हणत होतो आणि याच्यासोबत माझ्या मुलीचा विवाह करून दिला. कुठं हा आहे, कुठं माझी मुलगी आहे, टाकून बोलायला लागला महाराज शिवजीला एकेरी भाषेमध्ये. पण शिवजीनं सगळं ऐकून घेतलं. कारण करुणावतारम, ज्यांचा अवतारच कशाचा आहे? म्हणे करुणेचा अवतार आहे. सगळं ऐकलं महाराज. आणि त्या सभेतून शिवजीनं पाय काढला आणि परत कैलासावर आले. पण आले एवढा आपल्याला सासरा बोललाय तरी सुद्धा एकही शब्द त्या ठिकाणी पत्नीला येऊन सांगितला नाही. त्याचंच तर नाव शंकर आहे. तर एवढा जावयाला आणि सासरा बोलल्यावर ते का कथेत सांगू काय होईल मग? आपलं लय वेगळे, पण शिवजीचं लय वेगळे महाराज. मेरा भोले बाबा जग से निराला है, मेरा शंभू बाबा जग से निराला है. सगळ्यापेक्षा वेगळा आहे भोले बाबा. अरे सासरा बोलतोय, सासरा, गावातला माणूस नाही. कोणता जावई असा सहन करेल? मला नाही वाटत सहन करेल. नाही करणार. अरे बोलणं तर सोडा, पण थोडी काही गैरसोय होऊ द्या. गैरसोय तिकडं आणि ताण इकडं, असंच असतंय ना. काय हे आपलं जीवन आहे, पण शिवजींचं जीवन याच्यापेक्षा वेगळं आहे. शिवजी शब्दांना दुखवत नाही. पण त्या दक्षाला रागच आलेला होता. त्याच्या डोक्यातच बसलं होतं की माझ्या जावयानं माझा अपमान केला. अरे उठून उभा राहिला नाही, आदर दिला नाही, मला मान दिला नाही. बघून घेईन याला, याचा बदला घेईल, याचा सूड घेईल, एकदा तरी याचा अपमान करेल. त्याच्या डोक्यातच फिट होतं.
राजा झाला आणि कालांतराने त्यानं एक यज्ञ ठेवला. ऐका, काय ठेवला? यज्ञ. त्या यज्ञामध्ये सगळ्याला बोलवलं, पण शिवजीला बोलवलं नाही. आकाश मार्गाने सगळी विमानं चालली आणि हे सतीनं पाहिलं. सती सहज म्हणते स्वामीला, शिवजीला, अहो कुठं चालली ती विमानं? किती वेळची विमानं चालली? ही लोक नेमकी चालली कुठे? सूर्य गेला, इंद्र गेला, चंद्र गेला, वरुण गेला, कुबेर गेला, वायू गेला, सगळी देव चालली कुठं? म्हणे तुझ्या बापाच्या घरी चालली. कोण म्हटलं? शंकर. माझ्या? म्हणे हो. आणि माझ्या वडिलांच्या घरी काय? म्हणे तुझ्या वडिलांना यज्ञ ठेवला, यज्ञ. आणि म्हणे मग माझ्या वडिलांना यज्ञ ठेवला आणि आपल्याला कधी जायचं? आपल्याला. शब्द लय भारी असतात. आपल्याला. जेव्हा महिलांना माहेराला जायचं असतं, केंद्रे साहेब, माहेर ते माहेर आहे महाराज. अरे खानदेशचं ज्यांचं शरीर आहे, बहिणाबाई, काय वर्णन केलंय बहिणाबाईनं माहेराच. नाहीतरी प्रत्येक स्त्रीला माहेर खरंच प्रिय असतं महाराज. भलेही ते माहेर, त्या माहेरातलं घर कुडातलं का असेना, तिथे चटणी भाकरी का खायला भेटेना, पण जो माहेरात आनंद असतो तो आनंद स्त्रीला सासरमध्ये कधीच येत नाही. इकडे तिला बंगल्यात राहू द्या, पण त्या माहेरातल्या पत्राच्या घरातला आनंद तिला बंगल्यात नाही येत. ते माहेर आहे. आणि महिलांना माहेर खूप खूप प्रिय असतं महाराज, खूप. बहिणाबाईंना वर्णन केलेलं आहे. जेव्हा जुन्या महिला, महाराज जुना काळ असायचा ना, जुना काळ, लक्ष द्या. त्या जुन्या काळामध्ये अशा रिक्षा नसायच्या, रोड नसायची, बस नसायच्या. जुन्या बाया, हातात एक मुलगा असायचा, एका हातात पिशवी असायची. आणि गाव जवळ आलं, आठवा तुमचं लहानपण, तुमचं बालपण थोडं आठवा. माहेर. जेव्हा माहेराला महिला जायच्या ना महाराज, माहेराला जात असताना एका हातामध्ये पोराला धरलेलं असायचं, दुसऱ्या हातात पिशवी असायची. काय नसायचं महाराज त्या पिशवीमध्ये. पण जेव्हा माहेराची वाट जवळ यायची, गाडी नसायची, नेमकं गाव जवळ आलं की पायी पायी जावं लागायचं. एखाद्या टेम्पोत कशात बसायचं आणि गावाच्या जवळ जायचं. आणि गावाच्या जवळ गेल्याच्या नंतर महाराज, गावातला जो माणूस दिसेल त्याला पाहिल्यावर एवढा आनंद व्हायचा, का हा माझ्या माहेरातला आहे. खरंच आनंद होता गड्या, एवढा आनंद होता त्या माहेरात. बहिणाबाई म्हणतायत, आज माहेराले जाणे झाले झाले व पहाट, आज माहेराले जाणे झाले झाले व पहाट, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा, वाटे चारे या दगडा, तुला फुटल गावाच्या, आज माहेराले जाणे झाले झाले व पहाट. काय गोड वर्णने बहिणाबाई. आणि जेव्हा माहेरात पोरगी जायची ना महाराज, काय नसायचं माहेरात, पण त्या माहेरात जे कुठेच भेटत नाही ते प्रेम मात्र त्या आईचं त्या पोरीला भेटायचं. ते माहेर आहे महाराज. आणि माहेर म्हटल्यावर कुठलीच अशी बाई नाही जिला माहेर नकोसं वाटतं. अरे सतीला नको वाटलं नाही तर आपला तुम्हाला काय वाटणार आहे? सती म्हणते मग माझ्या माहेराला जायचंय, मग चला ना, आपल्याला कधी जायचं? शिवजी म्हणतात आपल्याला नाही जायचं. म्हणे का? आपल्याला का नाही जायचं? शिवजी म्हणतात अगं वेडी का, आमंत्रण नाहीये. मग बापाच्या घरी जायला का आमंत्रण लागतं का? म्हणे तुझा बाप पण मी जावई आहे ना, मला 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 आमंत्रण पाहिजे ना. अरे मी तर जावई, पहिली चिठ्ठी मला पाहिजे. आमंत्रण असून तर जात नाही लवकर, ढेकीचा. आणि बिना आमंत्रणाचं कसं जाईल म्हणे, शक्य आहे का? मी नाही जाणार. सती भरपूर समजावते, अहो चला ना, हुकले असतील माझे वडील पत्रिका देताना, एवढा मोठा यज्ञ ठेवला, सगळ्यांना बोलवलं होतं म्हणे, कधी असं मोठं लग्न ठेवलं, रात्रीचं लग्न ठेवलं, सगळ्याला बोलवलं, पण शेजारचंच हुकलं.
असं होतं मोठं काम करताना, कधी कधी हुकतं म्हणे, हुकला असेल माझा बाप, मग काय होतं जरा तुम्ही समजून घेतलं थोडं तर. भरपूर समजावते, पण ते शिवजी आहे, समजायला तयार नाही. शिवजी म्हणतात सते, काही ठिकाणी असे असतात तिथं आमंत्रणाशिवाय जाऊ नये. शास्त्र सांगतंय नाही जाऊ. कुठे कुठे लग्न समारंभ असेल, आमंत्रण असेल तर गेलं पाहिजे, बिना आमंत्रणाचं जाऊ नये. तहा गये कल्याण न होय, तेथे जाऊन तुझं कल्याण होणार नाही सती, जाऊ नको. तुलसी तहान जाइए, मान नहीं आदर नहीं, नहीं वर्ण छाया. तहा ना जाइए बरशत कंचन नीर. तुळशीदासजी म्हणतात त्या ठिकाणी जाऊ नका. कोणत्या ठिकाणी? जिथे गेल्यावर तुमचा आदर होत नसेल त्या घरी सोन्याचा का धुरणे घेणा, सोन्याचा का पाऊस पडेना. पण शहाण्या माणसाने त्या घरी कधी जायचं नसतं ना, अजिबात जायचं नाही. कारण तिथं जाऊन शहाण्या माणसाचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून शहाण्याने तिथे जायचं नाही. तुम्हाला जर आमंत्रण नसेल आणि त्या लग्नात तुम्ही गेला तर नक्कीच तुमची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. कुठून आला हा पाहुणा, कुणाकडून आला, का. म्हणून शहाण्याने लग्नात आमंत्रणाशिवाय जायचं नाही, आणि कथेत बिना आमंत्रणाशिवाय आल्याशिवाय राहायचं. कारण ही जागा बिना आमंत्रण देण्याची आहे. काही ठिकाणं अशी आहे जिथं आमंत्रणाशिवाय जाऊ नये, आणि काही ठिकाणं अशी आहे जिथे आमंत्रणाची वाटच पाहू नये. कथा कीर्तन इथे आमंत्रण नाही पाहिजे. सुंदर वर्णन केलं महाराज. सती निघते, सती गेली, सतीला कोणी आदर दिला नाही बरं का. घड्याळीचा काटा पुढं पुढं चालला, म्हणून आपण बी जरा पुढं पुढं जाऊ. कोणी आदर त्या सतीला दिला नाही. डायरेक्ट त्या हवन कुंडाजवळ गेली. सगळ्यांचं आसन तिला दिसलं, चंद्राचं आसन दिसलं, इंद्राचं आसन दिसलं, कुबेराचं आसन दिसलं, ब्रह्माचं आसन दिसलं, पण तिला शिवजीचं आसन दिसलं नाही हवन कुंडामध्ये. आता मात्र राग आला. बहीण बोलली नाही, राग आला नाही. जन्मदाता बाप बोलला नाही, राग आला नाही. पण आता पतीचं आसन दिसत नाही. आता मात्र सतीचा राग अनावर झाल्याशिवाय राहिला नाही. सतीला राग आला आणि सती त्या दक्षाला बोलते, हे दक्षा, अरे तुझ्यापासून निर्मित शरीर आहे, तुला वाटतंय काय हे शरीर मी आत्ता भस्म करते. अरे सगळ्यांचे आसन नाही, पण माझ्या पतीचं आसन नाही. माझे पती म्हटले होते जाऊ नको सते, तिथं जाऊन कल्याण होणार नाही. मी त्यांचं ऐकलं नाही, इथं आले. अरे तुझ्यापासून निर्मित शरीर तर आता भस्म करते. आणि असं म्हणून त्या सतीनं त्या हवन कुंडात उडी घातली. सती वरानो सानो सणावर मागा, जनम जनम शिवा पद अनुरागा, जनम जनम शिवा पद अनुरागा, जनम जनम शिवा पद अनुराग. त्या सतीनं हवन कुंडात उडी घातली आणि इच्छा एकच केली, जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा, आणि आपला प्राण सोडला. महाराज दुसरा जन्म त्या सतीला पर्वत राजाच्या घरी मिळाला. हिमालयामध्ये, हिमालयाच्या नगरीमध्ये ती सती पर्वत राजाच्या घरी जन्माला आली. म्हणून तिचं नाव काय ठेवलं म्हणे पार्वती. बोले पार्वती महारानी की. अशी सुंदर आहे. आता एक्सप्रेस गाड़ी बर का, पैसेंजर ध्यान रखिए, जिसका स्टेशन आ जाए वो उतर जाइए, अगला स्टेशन आने वाला है. घड्याळीचा काटा पुढं पुढं चाललाय ना, आपण सुद्धा पुढे गेलं पाहिजे. म्हणून पार्वती हळूहळू वाढायला लागली. जशी पार्वती वाढली, अनेक वर्ष त्या पार्वतीनं तप केलं महाराज, अनेक वर्ष तप केलं. इकडे तारकासूर नावाचा राक्षस होता, काही केल्यानं मरत नव्हता. त्याला वरदान होतं म्हणे भगवान शंकराच्या मुलाच्या हातानं, कार्तिक स्वामीच्या हातानं तो मरेल. मग त्याच्याकरता अगोदर शिवजींचं लग्न झालं पाहिजे. शिवजीचं लग्न होईल
तेव्हा तर मुलगा होईल, आणि मग मुलगा झाला आणि मग तारकासूर मरेल. मग सगळ्या देवानं शिवजींना रिक्वेस्ट केली, शिवजीला प्रार्थना केली, म्हणे शिवजी आता तुळशीचं लग्न झालंय, मग आता बरेच पूर्ण पावसाळा गेला म्हणे, नुकती काही कुणाकडून खायला भेटलं पाहिजे म्हणे, आता काहीतरी झालं पाहिजे ना म्हणे, तुम्ही लग्न करा. शिवजी म्हणतात मी तुमचं ऐकत नव्हतो गड्या, पण मला भगवंतानं सांगितलं की शिवजी तुम्हाला लग्न करावं लागेल. कोणासाठी? तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी. का? कारण कार्तिक स्वामीचा जन्म होणार नाही तर तारकासूर मरणार नाही, आणि तारकासूर मेला नाही तर देवाला सुख मिळणार नाही, म्हणून तुम्हाला लग्न करावं लागेल. ठीक आहे, करेल म्हणे. आणि असं म्हणून त्या ठिकाणी महाराज खूप खूप असा आनंद झाला. सगळ्या भगवान शंकर हा म्हटल्यावर सगळ्याला आनंद झाला. सगळी देवानं शिवजींचा जय जयकार केला, म्हणजे जय हो जय हो, वा चांगलं आहे. शिवजी म्हणतात मी करेल, पण माझ्यासारखी मुलगी पाहिजे. हा, त्याची काळजी करू नका म्हणे, ते आम्ही पाहून ठेवली. सप्त ऋषीला सांगितलं जा आणि बघा म्हणे माझ्यासारखी आहे का. सप्त ऋषी जातात आणि माता पार्वतीची परीक्षा घेतात, सांगतात शिवजी काळजी करू नका, तुमची होणारी पत्नी तुमच्यासारखीच आहे. ठीक आहे म्हणे. ठरल्याप्रमाणे महाराज हिमालयानं सुंदर मंडप दिला आणि लग्नाची तयारी सुरू झाली अतिशय वेगानं अशी मस्त. आता इथे सुद्धा सगळ्यांनी लग्नाची तयारी करा. लग्नाच्या तयारीत काय काय लागतं मागच्या महिला मी सांगतो, फास्ट घेऊन या. 2 हार आणा, 2 नारळ आणा, 1 आंतरपाट आणा, 1 चौरंग आणा, 1 पाट आणा आणि अक्षदा आणा. एवढ्या गोष्टी आणा म्हणजे आपलं काय होईल, लग्न होईल. मागच्या वेळेला फटाफट लग्नाला जे जे लागतं ते तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांनी आणायचं. असं सुंदर हिमालयानं महाराज अतिशय सुंदर असं तो पर्वत सुंदर सजला आणि ते पूर्ण हिमालय नगरी इतकी सुंदर सजवली. सुंदर त्या ठिकाणी मंगलवाद्य वाजायला लागली. हिमालयानं अतिशय सुंदर मंडप दिलेला आहे. सगळे वराती त्या वरातीमध्ये त्या ठिकाणी सामील होत आहे. सगळे वराती त्या वरातीमध्ये सामील झाले. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर सगळी देव त्या ठिकाणी त्या वरातीमध्ये आले महाराज. आणि वरातीमध्ये सगळ्यांनी आनंद घ्यायला सुरुवात केली. अतिशय गोड वर्णन केलेलं आहे. आए आए रे बाराती मेरे भोलेनाथ की, आए आए रे बाराती मेरे भोलेनाथ की, आए रे बाराती मेरे भोलेनाथ की, आए रे बाराती मेरे भोलेनाथ की, आए आए रे बाराती मेरे भोलेनाथ की, आए आए रे बाराती मेरे भोलेनाथ की.
सुरवरदन विघ्नेश्वरन ओझरन रामो राजन संस्थितन गणपती सूर्यात् सदा मंगलं शुभमंगल सर्वदा शुभमंगल बोला गुरुजी हॅलो हॅलो राजा भी मकरो मिले सनयने देखो निचिंता करी हे कन्या सगुणावरा नृपवरा पवनास में देवी जे आता विचार कृष्ण नवरा समर हो मने रुखमा वडील त्यास उसने